मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार, तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. मुंबईवरच्या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणानं मदत केली होती. मुंबई हल्ल्यापूर्वी तो हॉटेल ताजमध्ये कुटुंबियांसह येऊन राहिला सुद्धा होता, असं या हल्ल्यासंबंधीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जप्त करण्याचा एसआयटीचा मकोका कोर्टाकडे अर्ज. कराडच्या मालमत्तेचे सर्व रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त होणार, सूत्रांची माहिती. महादेव मुंडे हत्या प्रकरण तपास परळी पोलीस ठाण्याकडून काढून अंबाजोगाई डीवायएसपींकडे वर्ग. 14 महिन्यांपूर्वी झाली होती महादेव मुंडेंची हत्या, मात्र अद्याप आरोपींचा शोध नाही. वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी इतर रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलं, यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्षेप घेतला. अंजली दमानियांकडून आणखी एक व्हिडिओ ट्विट. कराडच्या निकटवर्ती असा दारूचा कारखाना असल्याचा आरोप. वाल्मिक कराड आणि मुंडेंवर बोलू नका म्हणत धमकावल्याचाही आरोप. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा आमरण उपोषण. जरांगे आंतरवली सराटीत 7व्यांदा आमरण उपोषण करणार. मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आणि मुलगी आंतरवली सराटीत. देशमुख कुटुंबियानं मनोज जरांगेंशी चर्चा केली. संतोष देशमुख हत्या आणि परभणीतील सूर्यवंशी मृत्यू घटनेच्या निषेधार्थ आज मुंबईत आंदोलन. 50 दिवस उलटूनही न्याय न मिळाल्यानं मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असं आंदोलन असेल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यभर संविधान, भारत माता पूजन. शिवसेना भवनात झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा नारा. नवी दिल्लीत होणार आमदार जानकरांचं ईव्हीएम विरोधी आंदोलन स्थगित. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आमदार जानकरांचा निर्णय. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यात चर्चा. मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावर चर्चा. स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी अट शिथिल करण्याची दरेकरांची मागणी. आजपासून एसटीची भाडेवाढ लागू. एसटी तिकीट दरात मध्यरात्रीपासून 15% वाढ. एसटीला महिन्याला 90 कोटींचा तोटा, त्यामुळे भाडेवाढीला पर्याय नाही. प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. 15% जबर दरवाढ करून राज्य सरकारनं सामान्य प्रवाशांचे खिसेच कापले. सामना अग्रलेखातून दरवाढीच्या निर्णयावर टीका. एसटी बस भाडेवाढ रद्द झाली पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी. एसटीच्या दरवाढी संदर्भात प्रवाशांकडून नाराजी. झालेली दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही, प्रवाशांच्या प्रतिक्रिया. पुढील 5 वर्षांचे वीज दर ठरवण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर. प्रस्तावानुसार येत्या 5 वर्षात घरगुती विजेचे दर 23% कमी होणार. महावितरणाचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची माहिती. रायगड आणि नाशिकबाबत चर्चा करून प्रश्न सुटेल, मंत्री गिरीश महाजनांची माहिती. तर पालकमंत्री पदाबाबत महाजनांनी बोलणं टाळलं. पालकमंत्री पदावरून ज्या नाराजीच्या चर्चा आहेत त्याला अर्थ नाही, शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर कधीच नाराजी नव्हती, शिवेंद्रराजेंचं वक्तव्य. बर्फाचे कपडे घालून फोटो काढण्यापेक्षा सह्याद्री किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन पैसा कमी खर्च झाला असता. दावोस दौऱ्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा टोला. उद्धव ठाकरेंच्या तोंडून हिंदुत्वाची भाषा शोभत नाही. भाजपच्या एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरेंवर टीका. ज्यांना जायचं त्यांनी जा, मी पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम. निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालवेन. उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत मांडली भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. दुपारी 12 वाजता घेणार अंबाबाईचं दर्शन, त्यानंतर जालन्याला जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर. आज संध्याकाळी 6:30 वाजता आझाद मैदानावर शिंदेंची सभा. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आजपासून 2 दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर. पक्षांतर्गत गटबाजीला ब्रेक लावण्याचं पहिल्याच दौऱ्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर आव्हान.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी गावोगावी घेतल्या कार्यकर्त्यांच्या बैठका, विधानसभेतील पराभवाच्या कारणांसह आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू होणार. आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पेपरलेस करण्याचा निर्णय. यासाठीची ऑनलाईन प्रणाली लवकरच विकसित करण्यात येणार. 2024-25 साठी ईडब्ल्यूएस अंतर्गत प्रवेश घेतलेल्या परंतु विहित नमुन्यामध्ये ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा. 1 वर्षासाठी विशेष बाब म्हणून दिलेले ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार. मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. स्वबळाच्या संकेतानंतर उद्धव ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन. राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ. जिल्हा प्रमुखांना ग्रामीण भागात ताकद वाढवण्याची उद्धव ठाकरेंची सूचना. कर्जमाफीच्या निर्णयावरून महायुतीत मतभेद नाही, अशोक चव्हाणांचं स्पष्टीकरण. राज्याची आर्थिक परिस्थिती बघून कर्जमाफीचा निर्णय होईल, चव्हाणांची माहिती. अखेर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीला मुहूर्त. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 फेब्रुवारीला सोडत निघणार. सिडकोने पुन्हा अर्जाची मुदत वाढवली. अर्जासाठी सिडकोची 4थी मुदतवाढ. तर आतापर्यंत जवळपास 55,000 अर्जदारांनी नोंदणी शुल्क जमा. ग्राहक कोणत्या कंपनीचा फोन वापरतो यावरून कॅबचे भाडे ठरवले जात नाही. केंद्र सरकारच्या नोटिशीवर कॅब ॲग्रिगेटर ओला आणि उबेर कंपनीचं स्पष्टीकरण. माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही दिवसांपासून चपळगावकर आजारी होते. भंडाऱ्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरी दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन. 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी. भंडाऱ्यातील स्फोटानंतर संतप्त ग्रामस्थांचं आंदोलन. आंदोलक महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या. पोलीस अधीक्षक ग्रामस्थांची समजूत काढून गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन. भंडारा दुर्घटनेप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील मृतक कामगारांचा आज होणार शवविच्छेदन. मागण्या पूर्ण झाल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार. कुटुंबियांचा आक्रमक पवित्रा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतलेंची मागणी. नाशिकमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवनी मंदिरात मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न. हजारोंच्या संख्येनं वारकरी त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल. ज्योतिबा देवाच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण. संवर्धन प्रक्रियेनंतर आज देवाच्या मूर्तीचं पहिलं दर्शन होणार. आज ज्योतिबा देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार. एकादशी निमित्त पंढरपुरात आज षष्ठीतील एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी. आज विठ्ठल दर्शनासाठी किमान 5 ते 6 तास वेळ लागण्याचा अंदाज. मंत्री शंभूराज देसाईंचं जंगी स्वागत. सातारा जिल्ह्याचं दुसऱ्यांदा पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी कंदी पेढ्यांनी तुला केली. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या जम्बो ब्लॉक. काल रात्री 11 वाजता सुरू झालेला मेगा ब्लॉक पहाटे सकाळी 8:30 वाजेपर्यंत असणार. सीएसएमटी भायखळा, सीएसएमटी वडाळा लोकल सेवा बंद. मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार. वाणगाव डहाणू रोड दरम्यान आज आणि उद्या ब्लॉक. पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वे गाड्या रद्द. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 दिवस ब्लॉक. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुलाचे गर्डर उभारण्यासाठी 27 ते 29 जानेवारी दरम्यान दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार. मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळ असणाऱ्या 17 शहरात मद्य विक्रीस बंदी. मुख्यमंत्री मोहन यादव यांचा मोठा निर्णय. तुळजाभवानी मंदिरातील 35 वर्षांपासून बंद असलेला श्री गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा पुन्हा नव्याने सुरू. मंदिराला पुरातन रूप देताना सुरू झाला झरा. भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण.
महाराष्ट्रातील आदिवासी भागासह देशातील आणि जगातील आदिवासींच्या आरोग्यावरील मंथनासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद नागपुरात होणार. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान परिषदेचं आयोजन. पुणे महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा अभिनेते सयाजी शिंदेंना फटका. कोथरूड भागात कचऱ्याच्या ट्रकमधून कचरा खाली सांडत असल्यानं सयाजी शिंदेंनी विचारला कचरा ट्रकवाल्याला जाब. कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे ठाणे स्थानकातील शौचालय बंद, हाल होत असल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त. बदलापूरच्या शिरगावात इमारतीला हादरे बसून तडे. इमारतीला हादरे बसताच भूकंपाची अफवा. खदाणीतील स्फोटामुळे इमारत हादरल्याचा अंदाज. पुण्यात गुलेन-बॅरी सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. जीबीएस रुग्णांची एकूण संख्या 73 वर, यात 47 पुरुष तर 26 महिलांचा समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.